आणि आता बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची। लाडकी बहीण योजना बहिणींसाठी सरकारकडून महत्त्वाची अपडेट आलेली असून नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत बघा, कारण की आपल्या चॅनलवरती आज आलेली नवीन अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। तर रक्षाबंधनच्या मुहूर्तावर बहिणींना मोठा दिलासा, पण बहिणींना खरंच दिलासा मिळालेला आहे का हे पण आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपये आले की 3,000 आले आणि कोणकोणत्या बहिणींना हा हप्ता मिळाला हे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि तुमचे पैसे कसे चेक करायचे असं पण तुम्हाला समजणार आहे। राज्यातील लाखो बहिणींसाठी दिलासादायक बातमी आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता 1,500 रुपयांचा पात्र बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मिळणाऱ्या या आर्थिक रकमेमुळे बहिणींना मिळणार मोठा दिलासा। मंगळवारपासूनच अनेक पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे जमा केली जात आहे आणि बहिणींच्या मोबाईलवरती बँकेकडून पैसे जमा झाल्याचे मेसेज सुद्धा प्राप्त झाले। तर योजनेत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी रक्कम जमा होणार नसून तांत्रिक प्रक्रियेनुसार पुढील काही दिवसातच टप्प्याटप्प्याने हे पैसे वर्ग केले जात आहेत। तसंच सरकारचं म्हणणं आहे की 1,66,00,000 बहिणींना मिळणार हा लाभ। जुलैच्या हप्त्यासाठी राज्यातील सुमारे 1,66,00,000 बहिणी पात्र असल्याची माहिती आहे। योजनेची पात्रता आणि निकष पूर्ण करणाऱ्या बहिणींनीच आपल्या बँक खात्याचे बॅलन्स चेक करा। ATM किंवा बँकांच्या अधिकृत माध्यमातून खात्यात रक्कम जमा झाली की नाही हे पण तपासता येणार आहे। याच दरम्यान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यासाठी सरकारकडून अर्जाची छाननी तसेच KYC ची प्रक्रिया करण्यात आली आहे। या पडताळणी दरम्यान अनेक बहिणी अपात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे सध्या तरी योजनेच्या अटी व नियमानुसार पात्र ठरणाऱ्या बहिणींना हा लाभ दिला जातोय असं मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलं। आणि बहिणींनो, महत्त्वाचं म्हणजे पैसे जमा झाले नसतील तर घाबरू नका। काही लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये अवघ्या 1,500 रुपये जमा झाले नसतील तर त्यांनी लगेच चिंता करण्याची गरज नाही। निधी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू असल्याने पुढील काही दिवसांमध्ये ही रक्कम तुमच्या खात्यापर्यंत पोहोचू शकते। तसंच लाभार्थ्यांनी ही काळजी घ्यायची आहे की आपले बँक खाते आधारशी लिंक आहे का किंवा KYC ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे का। त्यामुळेच तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यात पात्र ठरू शकतात। त्यामुळेच महत्त्वाच्या आणि खऱ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन अपडेट रोज बघा। आणि योजनेमध्ये पात्र असलेल्या बहिणींनीच आपलं बँक बॅलन्स तपासायचंय।